श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, अनेक ध्येयवेडी व्यक्तिमत्व आपल्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात, भेटतात. मनाशी खुणगाठ बांधून ते पूर्ण करण्याच्या मागे ते लागलेले असतात. आज अशाच एका व्यक्तिमत्वाशी आपण संवाद साधणार आहोत, ज्यांनी सायकल प्रवास करत ते ध्येय पूर्ण केलेलं आहे. तेव्हा हे व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत राजेंद्र नाईकवाडी सर. तर सगळ्यात आधी आजच्या या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू मॅडम. खरं तर श्रोते हो, कसं आहे की राजेंद्र कुमार नाईकवाडी यांनी अहिल्यानगर ते पंढरपूर हे 200 किलोमीटर अंतर एका दिवसात सायकलच्या प्रवासानं पूर्ण केलंय. आणि ते नुसतं पूर्ण केलं नाही तर आरोग्याचा संदेश देत वेगवेगळे उपक्रम राबवत हा खडतर प्रवास त्यांनी एका दिवसात पूर्ण केलेला आहे. तर हा पूर्ण प्रवास कसा झाला, कसे अनुभव त्यात आले आणि हे सगळं करत असताना इतरही उपक्रम ते कसे इतर वेळेस राबवतात हेही आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपलं जे शेड्यूल असतं ते सांभाळत तुम्ही हे सगळं कसं करता. शेड्यूल जे आहे मॅडम, ॲक्च्युली त्याच्यासाठी मी माझे वडील सुदाम दगडू नाईकवाडी हे हद्दी हयात नाही आहेत, ते शिक्षक होते आणि ते स्पोर्ट्सचे शिक्षक होते. तर त्यांच्यामुळे माझ्याकडे डिसिप्लिन हा रुजू झालेला आहे. तर सकाळची सुरुवात तर पहाटे 4ला उठण्याची माझी जी सवय ती आज पण आहे. 4ला मी सकाळी लवकर उठतो. पहिली माझी हेल्मेट आणि जॅकेट घालून सायकलिंगला निघतो. दररोज न चुकता 21 किलोमीटर सायकलिंग 1 तासात पूर्ण करून मी घरी येतो. आणि त्यानंतर जवळजवळ 40 मिनटं काही शारीरिक व्यायाम, योगा, प्राणायाम असा टोटल 2 तास हा पूर्ण माझ्या हेल्थसाठी मी माझी सकाळची सुरुवात करतो. वा वा, किती छान. तर या अगोदर काही ठरवलं होतं? ॲक्च्युली मी मॅडम हे कधी ठरवून नाही केलं, मी हे होत गेलं. बरं. बालपणी थोडी सायकल शिकण्याची प्रबळ इच्छा होती. पूर्वी भाड्याने सायकली मिळायची, तेवढी परिस्थिती नसायची घरच्यांची नवीन सायकल आणून देणं. तर वडील शिक्षक होते, त्यांना एका गावामध्ये मान होता. तर त्यांचे एक मित्र होते की ज्यांचं सायकलचं दुकान होतं. तिथेच मी जायचो आणि त्या काकांना सांगितलं मला सायकल चालवायला द्या. आणि या माध्यमातून मी सायकल शिकत गेलो. 10वी मला मेरिटमध्ये आलो. साईबाबा संस्थानांची शिष्यवृत्ती 750 रुपये मला मिळाली. मग वडील मला बोलले तुला 750 रुपये तू काय करणार? तर मी म्हटलं मला तुमच्याकडनं 250 रुपये द्या, सायकल विकत घेतो. त्यानंतर 11वी 12वीचे क्लासेस संगमनेर या ठिकाणी आणि नंतर मग इंजिनिअरिंग अमृतवाणी कॉलेज इंजिनिअरिंग संगमनेर इथे पण मी त्या सायकलचा वापर केला. दररोज कॉलेजला जाणं येणं 8 किलोमीटर जाणं 8 किलोमीटर येणं 16 किलोमीटर प्लस पूर्वी काही खानावळी नव्हत्या, परिस्थिती नव्हती, डबा यायचा माझा अकोल्यावरनं, तर बस स्टँडवरती जाणं येणं असे ते जवळजवळ 4 किलोमीटर दररोजचे 25 किलोमीटर माझं सायकलिंग व्हायचं. किती छान. जो छंद आहे तो तुम्ही खूप छान पद्धतीने डेव्हलप केलेला आहे. कुठे तुमचं काम सुरू आहे हे थोडंसं त्याची पार्श्वभूमी सांगाल? कुठल्या क्षेत्रामध्ये काम करताय? मॅडम ॲक्च्युली मी आधी सांगितल्याप्रमाणे मी अमृतवाणी इंजिनिअरिंग कॉलेजमधनं माझं बी प्रोडक्शन ही पदवी कंप्लीट केली. त्यानंतर मी नाशिक या ठिकाणी एका कंपनीमध्ये तिथे ज्युनियर इंजिनियर या लेवलपर्यंत होतो. त्यानंतर मी एका कीस्टोन अप्लायन्सेस कंपनीमध्ये प्लांट हेड होतो. त्यानंतर माझं LNT मध्ये मी रुजू झालो मुंबईला आणि 2012पर्यंत मी मुंबईमध्ये होतो. तर मुंबईमध्ये मी कधी व्यायामाकडे लक्ष दिलं नाही, कारण मला वेळच मिळायचा नाही. प्रवासात माझं सकाळी कामावर जायला मला 45 मिनटं लागायची आणि कामावरून सुटल्यानंतर घरी यायला 2.5 तास लागायचे. जवळजवळ 2.25 तास हा माझा फक्त दररोजचा प्रवासामध्ये वेळ जायचा. पण एक नवीन प्रोजेक्ट नगरमध्ये आम्ही चालू केला होता, व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर मॅन्युफॅक्चरिंग. तर त्यासाठी कंपनीने मला मलेशियाला ट्रेनिंग दिलं आणि मी नवीन डिपार्टमेंट इथं चालू केलं. त्याचा हेड मला इथं पाठवलं. पण इथे आल्यानंतर इथली वातावरण, भौगोलिक परिस्थिती आणि जे 3-3.25 तास मुंबईमध्ये जे अकारण वाया जायचे प्रवासामध्ये, इथे मी अक्षरशः 15 मिनिटात घरी पोहोचायचो. उरलेला वेळ काय करायचा हा एक मोठा प्रश्न तयार झाला. मग त्या माध्यमातून मग मी इकडे सायकलिंग आणि एक्सरसाइज आणि आरोग्य याच्याकडे लक्ष द्यायला लागलो. वा, किती छान. आणि आता हे जे एवढं मोठं तुम्ही अंतर एका दिवसात पार केलेलं आहे, पण हे आधी कुठल्या राईड्स झालेल्या आहेत का? हो, नक्कीच. तर सुरुवातीला याच्या आधी थोडंसं एक सांगायचं असं आहे की कोरोना पिरियडमध्ये 2019ला कोरोना आला आणि त्या कोरोनाच्या दुसऱ्या वेव्हमध्ये मला ॲडमिट करण्यात आलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं का, आमच्या मॅडमला सांगितलं का तुमच्या सरांची तब्येत हालत खराब दिसते, तर त्यांना रेमडेसिवीर हे औषध आपण देऊया. तर त्यावेळेस शासनाचे पण काही बंधनं होते, कलेक्टरकडनं परमिशन लागत होती, रेमडेसिवीर अवेलेबल नव्हतं. मग कंपनीने मला सहकार्य करून मुंबईवरनं काही रेमडेसिवीर औषधं मुंबईवरनं इथे पाठवले.
आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी माझी अवस्था खूप वाईट होती त्या दिवशी रात्री पहाटे 2 वाजता मला इंजेक्शन देण्यात आले. ते जर इंजेक्शन जर वेळेत नाही मिळाले नसते मला तर मी आज तुमच्यासमोर नसतो. तर हे माझं सेकंड लाईफ आहे. तर मग ज्यावेळेस मला कळालं की आपण आता हा आपला पुनर्जन्म आहे त्याचं आपण काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. तर मग त्या माध्यमातून हेल्थकडे पहिली प्रायोरिटी. त्याच्या आधी वेल्थकडे प्रायोरिटी होती. मुंबईसारख्या शहरात राहायचं धावपळीनंतर पैसा महत्वाचा होता. पण नगरला आल्यानंतर हेल्थकडे मी पहिलं प्राधान्य दिलं आणि हेल्थकडे लक्ष फोकस केला. तर हे माझं ॲक्च्युली लाईफ चेंजिंग टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ ठरलं. तर मी ह्या सायकलिंगकडे वळालो. एखादा तिथे खचून गेलं असतं पण तुम्ही त्यातनं जी विलिंग पॉवर घेतली तर इतकं छान तुम्ही तो मेसेज तुमच्या ह्या पुनर्जीवन तुम्हाला मिळाले त्यातनं घेतलेलं आहे. तर आणि हे खूप सुंदर कार्य तुम्ही परत केलं की प्रत्येकाला हे इन्स्पायर करण्यासारखं आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्या मागे तुम्ही काही संदेश पोहोचवता तो उद्देश काय होता? ॲक्च्युली मॅडम आपला जो समाज जो आहे हा फक्त काम आणि कामच बघतो. तर आपल्या हेल्थकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. तर हेल्थकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्लस आता ही जर एन्व्हायरमेंटकडची जी परिस्थिती आपण ग्लोबल वॉर्मिंग हे प्रकार जो बघतो यामध्ये प्लास्टिक पोल्युशन हा एक चिंतेचा विषय आहे. राईट. तर हेच ग्लोबल वॉर्मिंग म्हणा आपली हेल्थ कंडिशन म्हणा. आज जर भारतात बघितलं तर BP शुगर आणि डायबेटीज आणि हार्ट अटॅकचं प्रमाण खूप आहे. तर या सगळ्या गोष्टींचं काहीतरी आपण समाजासाठी बांधील आहोत. आपला हा दुसरा जन्म आहे. तर मग समाजाला आपण याच्यामध्ये काही अवेअरनेस करू शकतो का? त्यांना काही संदेश देऊ शकतो का? तर जिथे जिथे माझी सायकलची राईड जाते तर त्या ठिकाणी मी आवर्जून शाळेंना भेट देतो. तिथल्या सरपंच गावकऱ्यांना भेट देतो. त्यांना एकत्रित करतो आणि तिथे हा माझा संदेश पोचवतो. या निमित्ताने त्यांच्याशी तर कोऑर्डिनेशन होतंच पण आपुलकीने ते माझी एवढी म्हणजे मला चहा नाश्ता पाणी अशा खूप आदरातिथ्य पण माझं करत त्यातच मग एक खूप मला आनंद मिळतो. खूपच छान. तर हे उपक्रम जे कुठे कुठे काय कसे तुम्ही राबवले मग? हां. तर ॲक्च्युली तुम्हाला सुरुवात असं करायचं होतं का सुरुवातीला मी 2 किलोमीटर 3 किलोमीटर असं सायकलिंग चालू केलं. नंतर 20-20 किलोमीटर पर डे चालू केलं. तर आत्तापर्यंत मी 15,000 किलोमीटर सायकलिंग कंप्लीट केले 4 वर्षामध्ये. बापरे. आणि जवळजवळ 400 किलोमीटरचा जो टप्पा आहे 3 वेळेस कंप्लीट केलेत. पहिली माझी 530 किलोमीटरची राईड जी होती अहिल्यानगर टू हैदराबाद. दुसरी माझी राईड होती अहिल्यानगर LNT कंपनी वडोदरा. ही एक दुसरी मोठी लांब पल्ल्याची राईड मी कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर मी जवळजवळ 3 वेळेस अहिल्यानगर ते पंढरपूर अशी सायकल राईड मी चालू केली. त्यामध्ये 2दा मी ग्रुप बरोबर गेलो. एकदा मी माझ्या स्वतःच्या सोलो राईड बरोबर गेली जी आता मी कंप्लीट केली आहे. तर अशा प्रकारे माझा हा सायकलचा प्रवास कंप्लीट झालेला आहे. किती छान. आता तुम्ही जिथे काम करता आहात तर तिथे असं ऐकण्यात आलंय की तुम्ही वृक्षवल्ली तुम्ही सगळं बहारदार केलेली आहे. तर ते कसं तुम्हाला सगळ्यात प्रथम असं का सायकलिंगमुळे पोल्युशन होत नाही. पेट्रोलमध्ये बचत होते. खर्चामध्ये सेव्हिंग होते. हे सर्व महत्त्वाचं हे माझ्यात रुजू झालेलं होतं. आत्ता पण शनिवारचा दिवस असेल तर मी सहकारी जे आहेत त्यांना मोटिवेट करून आम्ही शनिवारी सुद्धा कामावरती सायकलवरती जातो. तर या सर्व माध्यमातून पर्यावरणाबरोबर प्रेम तयार झालं आणि मग पर्यावरणाबरोबर आपण काही करू शकतो का? मग त्यानिमित्ताने गेले 3 वर्ष झाले कंपनीने मला ॲडमिनिस्ट्रेशन हेड म्हणून एक नवीन प्रमोशन दिलं होतं. तर मग ॲडमिनमध्ये काम करता करता मग माझ्याकडे गार्डन डिपार्टमेंट आलं. मग आपण आपल्याला एक ती आवड होती गार्डनची. आपण एक शेतकरी समाजातला माणूस आपण वरती आलो होतो. तर मग मी झाडं लावण्याला सुरुवात केली. मग झाडं लावताना थोडं तंत्रशुद्ध पद्धतीने झाडं लावायला पाहिजे म्हणून मी थोडा अभ्यास केला. तर एक जॅपनीज कन्सेप्ट आहे मियावाकी कन्सेप्ट. जे मियावाकी कन्सेप्ट असं आहे का मॅडम 1 मीटर बाय 1 मीटरचा चौकोन असतो आणि त्या चौकोनामध्ये 3 वेगवेगळ्या जाती लावायच्या आहेत. त्या 3 जाती झाडांच्या ज्या आहेत त्या एकमेकाला कॉम्पिटिशन करतात स्पर्धा करतात आणि सूर्याच्या दिशेने वाढतात. आणि तुम्ही जर जनरली जिथं झाडं लावतात ते 20 फूट वाढण्यासाठी 6 वर्षे लागतात 7 वर्षे लागतात. ते या मियावाकी कन्सेप्टमध्ये 2 वर्षामध्ये डेन्स फॉरेस्ट बनतं. तर अशा प्रकारचे जवळजवळ 900च्या वरती झाडं मी कंपनीत लावले. किती छान. आणि जवळजवळ 3 प्रकल्प मियावाकीचे डेव्हलप करून दाखवले. अरे वा. खूप छान. पावसाच्या पाण्याचं नियोजन पण करता का? हो मॅडम. ऍक्च्युली पावसाचं पाणी नगरसारखं शहर असं आहे किंवा हे आजूबाजूचा बाजार इथे कमी पाऊस पडतो. इथे गरमी खूप असते उन्हाळ्यामध्ये. इथं आल्यानंतर मला जाणवलं की आपण झाडं तर लावले पाहिजे म्हणजे जेणेकरून थंड वाढेल आणि वातावरण शांत राहील. तर त्यानिमित्ताने मी त्यांना पाणी आणायचं कुठून झाडांना पाणी कुठून? सुरुवातीला मला टँकरने पाणी द्यायला लागायचं झाडांना ते वाढवण्यासाठी मे महिन्यात आणि एप्रिल महिन्यामध्ये. तर मग आम्ही ठरवलं का ह्या कंपनी एवढी मोठी आहे आपली जवळजवळ 70 एकरचा एरिया आहे. मग हे कंपनीचंच पाणी आपण एकत्र करून एका ठिकाणी जमा केलं तर चालेल का? म्हणून मी आमच्या साहेबांना रिक्वेस्ट केली. मिस्टर दिलीप आडाव साहेब होते आमचे प्लॅन्ट हेड. मग त्यांनी मला त्याच्यामधून एक थोडासा फंड दिला आणि तिथे आपण एक रिझर्व्हायर बनवलं. 25 लाख लिटर पाणी दरवर्षी आपण त्यात साठवतो. ते पाणी साठवत नाही तर ते आपण रिसायकल करतो. ते 3 वेळेस वापरलं जातं. हे पाणी टॉयलेट बाथरूम आणि काही पावडर कोटिंगच्या प्रोसेसेसमध्ये पाठवलं जातं.
ते वापरलेलं पाणी, त्याच्यातून निघालेलं पाणी STPET मध्ये आम्ही शुद्धीकरणाला पाठवतो. ते पाणी परत टॉयलेट बाथरूमला जातं. ते आल्यानंतर परत STP मध्ये येऊन उरलेलं पाणी आम्ही गार्डनसाठी वापरतो. म्हणजे हे एक पाणी 1 लिटर पाणी 3 वेळेस रिसायकल केलं जातं. किती छान. हा एक प्रकल्प फार मला अभिमानास्पद वाटतो आमच्या खूप सुंदर. इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग सुद्धा प्रोजेक्ट. बरोबर. आपला भारत देशामध्ये आज पण ग्रामीण भागामध्ये लाईट पोचलेली नाहीये. तर प्रत्येकाला लाईट पोचणं गरजेचं आहे. शेतकरी अन्नदाता आहे, आपला अन्न निर्माण करतो, त्याला लाईट पोचली तर आपण अन्न खाऊ शकतो. म्हणून इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग होणं खूप गरजेचं आहे. का इलेक्ट्रिसिटीमुळे आम्ही ह्या प्रोजेक्टच्या मार्फत माझ्या कंपनीमध्ये मी सोलर प्लांट लावले, त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग होतं. आणि आमच्याकडे जवळजवळ 30% इलेक्ट्रिसिटी सेव्हिंग झालेलं आहे याच्यामुळे. प्लस बाकीचे काही टेक्निकल प्रोजेक्ट्स आमच्या मेंटेनन्स मध्ये गिरीश माकोळे म्हणून साहेब आहेत, त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करून इलेक्ट्रिसिटी सेव्हिंगसाठी वेगवेगळे कार्यपद्धती इम्प्लिमेंट, जसे की LED ट्यूबलाईट ज्या आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत. देन हाय व्होल्टेजच्या जे पहिले फॅन होते ते काढून ऑटोमॅटिक फॅन्स लावलेले आहेत, सेन्सर लाईट बेसिसवरती. माणूस आला तरच लाईट लागेल, माणूस गेला का लाईट बंद होईल. अशा प्रकारचे प्रकल्प आम्ही कंपनीत चालू केले. किती छान. खरंच आहे. आणि बघा, आपल्याला निसर्ग भरभरून देतोय आणि इतकं देत असताना ते आपल्याला विना व्याजाचं देतोय. इथे काही आपल्याला पैसे खर्च करावे लागत नाही, पण ते सुद्धा आपण किती वायाला घालवतोय. आणि त्या गोष्टीवरती इतकं सुंदर पद्धतीनं प्लॅन करून जर केलं तर ही जी मिळणारी नैसर्गिक ऊर्जा आहे तिचा छान पद्धतीने वापर आपण करू शकतो, हे आता तुम्ही सांगितलेलं आहे. बरंच सहकार्य सुद्धा काही व्यक्तींचं मिळालं असेल, तर अशी कुठली व्यक्ती? त्याच्यामध्ये सर्वात प्रथम मी उल्लेख करेल की आमचे जे आधीचे प्लांट हेड होते मिस्टर दिलीप आडव सर, त्यांचं खूप धन्यवाद. त्यांनी खूप मला याच्यात योगदान दिले आणि यांनी मला मदत केली आणि माझ्यात मोटिवेशन जागृत केलं. आणि दुसरा माझा एक सहकारी आहे मिस्टर सागर ससाने म्हणून, जो पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो. पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये म्हणजे वूड लाकडाशी संबंधित आहे, कार्टनशी संबंधित, म्हणजे एन्व्हायरमेंटशी संबंधित आहे. तर त्यांनी बरेच सारे प्रोजेक्ट्स या एन्व्हायरमेंट सेव्हिंगच्या माध्यमातून केले आहे, की जेणे कमीत कमी लाकडाचा वापर झाला पाहिजे, कमीत कमी कार्टन्सचा वापर झाला. आणि त्यांनी त्याचे काही काही प्रोजेक्ट नॅशनल स्टेट लेवलला अवॉर्ड पण मिळाले आहेत. तर सागर ससानेचं परत एकदा मी धन्यवाद करतो की त्यांनी मला या जर्नीमध्ये खूप खूप मदत केली. खरंच आहे. आणि हे आपण म्हणतो ना की असा कारवा होत जातो. आणि अशाच खूप गोष्टी आहेत की बघा, आपण निसर्गाला आपण विरोध करत चाललोय. मानवी प्रवृत्ती किती विचित्र आहे. प्लास्टिकचा वापर, तर यावर काही केलेला आहे उपक्रम? ऍक्च्युली प्लास्टिक हा एक मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. मी पूर्वी मुंबईत होतो, मी नाशिकमध्ये होतो. नगर शहर मी रस्ते जर बघतो सगळीकडे प्लास्टिक 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 दिसते. तर आता तर हे आपल्या जीवनाची गरज झाली असं वाटायला लागले. पण आता त्यातल्या त्यात ते प्लास्टिक कंट्रोल करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर आमच्याकडे कंपनीमध्ये आम्ही एक प्रोजेक्ट चालू केला आहे. रिसायकलिंग करा प्लास्टिकला, रियूज करा प्लास्टिकला आणि रेड्यूस करा, एलिमिनेट करा. अशा प्रकारचे 3 प्रोजेक्ट्स आम्ही सुरुवात, आणि ते युद्ध पातळीवरती आमच्या कंपनीमध्ये चालू आहेत. तर रिसायकलिंगमध्ये प्लास्टिक एखाद्या व्हेंडरने आमच्याकडे प्लास्टिकमध्ये काही पॅक मटेरियल प्लास्टिकमध्ये पाठवलं तर आम्ही काय करतो, ते कंटेनर खाली करून घेतो आणि तेच कंटेनर परत त्याला पाठवतो. तर असे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मॅडम, पण त्याचं फार मोठं महत्त्व आहे प्लास्टिक युजेस कमी करण्यासाठी. तर प्लास्टिकवरती खूप छान काम आमच्या कंपनीमध्ये होतं. वा, किती छान. इतकं सगळं करत असताना सुद्धा तुम्ही तुमचं जे सायकलिंगचं वेड आहे किंवा ध्येय आहे ते तुम्ही पूर्ण करता आहात. ही तयारी तुम्ही कशी करता, किंवा तुमचा ग्रुप किती जणांचा आहे, कसं करतात? तर खूप छान आणि सुंदर प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. ज्यावेळेस मी मुंबईवरून नगरमध्ये आलेलो, तर सुरुवातीला आल्यानंतर मला खूप वेळ मिळाला आणि पहिली सायकलिंगची राईड माझी लॉंग राईड ही अहिल्यानगर टू हैदराबाद राहुरी ग्रुप बरोबर मी केली. आणि ज्यावेळेस मी कंपनीत आलो त्यावेळेस सगळ्यांना असं वाटलं की हा पण असं पण करू शकता ना, वाटतच नव्हतं असं होऊ शकतं. आणि मग एक एक करत शनिवारी सगळ्यांना गोळा करायचं. आम्ही 40 लोकांची टीम बनवली स्नॅटर इलेक्ट्रिक LNTच्या माध्यमातून. आणि आता मला अभिमान वाटतो की माझ्या ह्या ग्रुपमध्ये 40 ते 50 लोक ऍक्टिव्ह आहेत. दर रविवारी आम्ही कमीत कमी एक 50 ते 60 किलोमीटर राईड सायकलिंगला जातोच. त्याच्यामध्ये मग लॉंग राईडला थोडासा कंटाळा आला तर आम्ही माउंटन राईड चालू केली. म्हणजे आपल्याकडे चांदबिबी महल आहे, त्यावरती सायकल नेऊन आगडगावच्या डोंगरावरनं सायकल करून उतरायचं, जेणेकरून आपला फिटनेस आपण चेक करतो, हार्टची कॅपॅसिटी आपण चेक करतो आणि खूप आनंद वाटतो त्या निसर्गाच्या सानिध्यात. आज पण मला अभिमानाने सांगावशी वाटतं का नगर शहरामध्ये जर तुम्ही चांदबिबी डोंगरावरती गेलात, आगडगाव डोंगरावरती, सकाळी सकाळी पहाटे 6 वाजता ज्यावेळेस सूर्योदय होतो त्यावेळेस हरणांचे कळपच्या कळप पाहायला मिळतात आणि हा आनंद द्विगुणित आहे. मला हा स्वर्गापेक्षा जास्त मोठा आहे. खरंय. तुम्ही या सगळ्या याची जबाबदारी महाव्यवस्थापक म्हणून घेतात, तर कुठलीही गोष्ट अशी नाही की ती सोपी नाहीये. तर ह्या करताना काही अडचणी आल्या का?
अडचणी ग्रुप जमवणं, त्यांना मेंटेन करणं, पेस चालू ठेवणं, त्यांच्यामध्ये मोटिवेशन तयार करणं, कोणाच्या काही काही अडचणी असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करणं, अशा खूप अडचणी आहेत. रस्त्याने जाताना रस्त्यांची परिस्थिती, मग सेफ्टीची काळजी घेणं खूप गरजेचं सायकलिंग करताना. मग कोणाला हेल्मेट, कोणाला गॉगल्स, रिफ्लेक्टर लाईट्स वगैरे अशा काही गोष्टी आहेत, त्याची आम्ही स्वतः मदत करतो. प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याला मोटिवेट करून त्याला आमच्या ग्रुपमध्ये सामील करणं हे एक मोठं चॅलेंज होतं. बरोबर. आणि ते त्याच्यातला आत्मविश्वास वाढवणं हे महत्वाचं आहे. आणि खरंच आहे की कुठलंही इंधन न लागता, कुठलाही खर्च न लागता, कमी खर्चामध्ये हे सगळं इतकं छान आपल्याला आरोग्यदायी मिळणं, हे खरं सायकलिंग सारखं दुसरं काही नाही असं मला वाटतं. खरं ऍक्च्युली मॅडम तुम्हाला काय सांगतो मी, म्हणजे मला खूप आवर्जून सांगायचं आहे का मी नोकरी करतो, आपण त्यावेळेस आपण पूर्ण वेळ नोकरी करतो आणि पगार पण आपला पूर्ण वेळ असतो. राईट. बरोबर. आता माझे रिटायरमेंटचे 4 वर्ष, आता मी आहे 53 वय, 4 वर्षांनी मी रिटायर होणार आहे. रिटायरमेंट नंतर माणूस जेव्हा घरी जातो, जेव्हा नोकरी असतो तेव्हा पूर्ण वेळ माणूस अर्धा वेळ बाहेर असतो, अर्धा वेळ घरी असतो, अर्धा वेळ माणूस बाहेर, पूर्ण पगार. बरोबर. रिटायरमेंट नंतर आमचा पगार 0 आणि पूर्ण वेळ आम्ही घरी थांबणार. घरची गृहिणी बिचारी आपल्याला डबा देऊन कामावरती पाठवते, त्यावेळेस ती मध्ये बाबा गेला एकदा कामाचं, बरं झालं. पण रिटायरमेंट नंतर काय विनाकारण घरांचं डोकं खायचं घरच्यांचं, इथंच का ठेवलंय तिथंच का ठेवलं. तर मी हा छंद जो जोपासलाय या निमित्ताने मी निसर्गाशी कनेक्ट राहील, घरच्यांचा त्रास पण कमी होईल आणि आपला पगार पण कमी राहील. तर आपली सायकल हे एक साधन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खर्च करायची गरजच नाही आहे ऍक्च्युली. खरंच आहे. जे सेवानिवृत्त झाले त्यांनी तर हा विचार नक्कीच घ्यायला पाहिजे की खरंय आपण जेव्हा सेवेत असतो तेव्हा अर्धा वेळ आपण घराच्या बाहेर असतो आणि जे रुटीन असतं ते खूप बदलून जातं आणि तेव्हा मग त्या व्यक्तीलाही स्वतःला मन खायला लागतं की मी आता रिटायर झालं म्हणजे माझं काहीच काम नाही किंवा मी काही कामाचा नाही का, तो मानसिकतेने मग थोडासा खचला जातो. पण आणि बाकीच्यांचे रुटीन चालूच असतात. त्यामुळे पण हा जो छंद आहे किंवा हे जे काही तुमचं कार्य आहे ते खरंच प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. श्रोत्यांना सुद्धा हे त्यातनं खूप छान पद्धतीनं पोहोचतंय की आपण हे सगळं करायला हवंय. आणि कसं होतं मॅडम, जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा नोकरीत पूर्ण वेळ बांधून घेता, मुलांचं शिक्षण, नोकरी, याच्यामध्ये तुम्ही पूर्ण घडवून जाता. एकदा तुम्ही ज्या दिवशी तुम्ही रिटायर होता दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय त्याची तयारी, तो प्रश्न माझ्या डोळ्यासमोर होता. पहिला त्याची तयारी मी आतापासूनच चालू केली आहे. आणि मी तुम्हाला खूप अभिमानाने सांगतो, म्हणजे मी संध्याकाळी 6 वाजता घरी पोहोचल्यानंतर आमचं 5 किलोमीटर चालणं आहे. मॅडम बरोबर चालणं खूप गरजेचं आहे, कारण घरच्यांसाठी पण वेळ देणं गरजेचं आहे. आमच्या मॅडम माझ्याबरोबर दररोज 5 किलोमीटर संध्याकाळी चालतात. आमची आई 80 वयाची आहे, तिला मी एक स्टेशनरी सायकल देऊन दिली घरात. ती दररोज 10 मिनिटं सायकल चालवते आणि 3 किलोमीटर चालते 80 वयात सुद्धा. तर आमच्या घरात वातावरण इतकं सुंदर झालंय. मी घरी संध्याकाळी 6:30-7ला जेवण करतो, चालून येतो आणि त्याच्यानंतर मी सोप्यावरती थोडा वेळ बातम्या बघायला सुरुवात केली का मी माझे डोळे झाकले जातात. तर ते सकाळी डायरेक्ट 4 वाजता उठतात. या वयात मला खूप आनंद वाटतो की माझी झोप पूर्ण होते. आणि खूप छान पद्धतीनं, म्हणजे नुसतं सायकलिंग करणं नाही तर त्याबरोबर हे जे वेगवेगळे उपक्रम आहेत या एका व्यक्तिमत्वातनं आज आम्हाला एवढं सगळं मिळालेलं आहे. खरंच आहे. आणि आपण स्वतःपासून सुरुवात करावी आणि मग जगाला सांगावं. आधी केले मग सांगितले, हे असं व्यक्तिमत्व तुमचं आहे. राजेंद्रजी, आज तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीनं हे सगळं सांगितलेलं आहे आणि हे जे ध्येय तुम्ही पूर्ण करत आहात आणि सगळ्यांना मोटिवेशन त्याच्यातनं मिळतंय. तर या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला खरंच सगळ्यांचा सलाम. तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देत आजच्या आपल्या या मुलाखतीमध्ये आपण इथे थांबूया.